हॅलो फ्रेंड्स, मी शीतल रेसिपी मी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज आहे भोगी आणि आज भोगीनिमित्त सर्वांना माझ्या भोगीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज भोगीनिमित्त सर्व महाराष्ट्रामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी बनवली जाते आणि सर्व ठिकाणी जरी भोगीची भाजी बनवली जाते तर करण्याची पद्धत आणि भाज्या टाकण्याची पद्धत थोडीशी वेगळी राहते। कारण जास्तीत जास्त जिथे भाज्या भेटतात तिथे भोगीला जास्तीत जास्त भाज्या वापरल्या जातात, तर काही भागांमध्ये कमी भाज्या भेटल्या जातात, पण रानमेवा सहजच उपलब्ध होऊन जातो। तर आमच्याकडे ह्या भाज्या भेटतात। एखादी भाजी नसेल तर तुम्ही समजून घ्या की माझ्याकडे भाजी नसणार आहे। तर मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। मला यामध्ये फक्त चाकवत पाहिजे होता, तर मी अख्ख्या मार्केटमध्ये फिरून आले, पण आमच्या इकडे चाकवत काही भेटलेला नाही आहे। तर हे पहा, इथे मला ही वाल भेटली, वाल। तर ही वालामध्ये पण भरपूर प्रकार असतात, तर मला एक वाल भेटलेली आहे। तर ही छोटी वाल आहे आणि ही गावरान वाल आहे। चला तर मी सांगते मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि रानमेवा। तर हा मी घेतलेला आहे हिरवा हरभरा, तर याचे आपल्याला गटे काढून दाणे काढून घेणार आहेत। ज्वारीच्या कणसाच्या थोडंसं आपण हुरडा काढून घेणार आहेत। मी ते ऊस घेतलेला आहे, थोडा गव्हाची ओंबी घेतलेली आहे। तर मी इथे वाल घेतली, वटाणा, बटाटा, वांगी, बोरं, पेरू, कांदा, टोमॅटो घेतलेला आहे। इथे ओल्या कांद्याची पात, लसणाची पात, इथे गाजर घेतलेले आहे। आणि हे पहा, इकडे आमच्या इकडे एकदम गावरान सुंदर असं गाजर भेटतं। हे एकदम छोटे असतात आणि चवीला इतके सुंदर असतात की तुम्ही असे एक दिवसभर खाल्ले तरी तुम्ही खातच राहणार आहे। तर इथे मी एक शेंगभाजी घेतलेली आहे, ती आबाईची आहे, आणि थोडं पालक आणि मेथी घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे शेंगा घेतलेल्या आहेत आणि भोगीसाठी शेंगा घ्यायच्या आणि त्यातूनच शेंगदाणे काढून ह्या भोगीसाठी वापरले जातात। तर याप्रमाणे मी शेंगा घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण इथे तीळ घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत। तर तीळ आणि शेंगदाणे भाजून याचा कूट करणार आहोत आणि लसण आणि खोबरं घेतलेलं आहे, हे फक्त मी फोडणीसाठी वापरणार आहे। तर यामध्ये आम्ही कुठले दुसरे जास्तीचे काहीच मसाले वापरत नाही आहेत, फक्त आमची दाटसर भाजी फक्त तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटापासूनच बनवली जाते। तर एवढं सगळं घेतलेलं आहे आणि आता मी चिरूननी सोलून घेणार आहे। चला तर वेळ न वाया घालवता मी पटकन चिरून आणि सोलून घेत आहे। तर हे पहा, मी सर्व भाज्या चिरून आणि सर्व दाणे सोलून घेतलेले आहेत। तर हे पहा, मी इथे तीळ आणि शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट केलेला आहे, आणि लसण आणि खोबरं ते पण, वटाणे सोलून घेतले, हरभरे पण, आणि यामध्ये या वाटीमध्ये अर्धे वटाणे आणि अर्धे हरभरे आहेत, ते मी आबडधोबड असे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत, आणि हे बाकीच्या भाज्या मी सोलून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला भाज्या जास्त असल्यामुळे रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। तर भाजीच्या चमच्याने 2 चमचे मी इथं तेल घालून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचे, आणि थोडंसं जिरे तडतडले की त्यामध्ये मी नवीनच कांदा घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे, आणि आपण जो हुरडा काढलेला होता गहू आणि ज्वारीचा, तर तोही हुरडा मी त्यामध्ये थोडासा घालून घेतलेला आहे। ही आहे लसणाची पात, तीही आपण चांगली परतवली। त्यानंतर मी हे लसण आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं तर तेही घालून घेतलं। यानं खूप भाजीला चांगली चव येते, त्यामुळे नक्की करा आणि घाला। त्यानंतर मी इथे टोमॅटो घालून घेतला, कांदा थोडासा परतला की टोमॅटो घालून घेतला। कांदा आणि टोमॅटो चांगला परतल्यानंतर मी इथे काही मसाले घालून घेतले। तो 1 चमचा घरगुती मसाला घातलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धना पावडर आणि लाल बेडगी मिरची पावडर, आणि 1 चमचा हळद घातलेली आहे। तर हेही मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर हे तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर मी इथे वटाणा आणि हरभऱ्याचं आबडधोबड जे फिरवलं होतं मिक्सरला ते मी घालून घेतलेलं आहे, याने भाजीमध्ये छान चव उतरते। त्यानंतर आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत। अगोदर जेवढ्या जाडसर भाज्या आहेत मी त्या परतून घेणार आहे आणि नंतर पालेभाज्या टाकणार आहे। तर या भाज्या आपण व्यवस्थित 5 मिनिटं चांगले तेलामध्ये परतून घेऊया।
पेरू घातलेला आहे बारीक चिरून थोडासा, आणि चवीन थोडंसंच इथं ऊसाच्या चोट्या घातलेल्या आहेत. आणि जास्त छोट्या छोट्या घालायच्या नाही आहेत, कारण ते खाताना आपल्या दाताखाली कचकन येतील. तर थोड्या लांबसर घातल्या की कळणार आहे की हे ऊसाची चिवटी आहे. तर शेंगदाणे थोडेसे फोडून घेतले, तर शेंगा मी त्या शेंगदाणे अख्खे घातलेले आहेत. आणि चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. तर ह्या भाज्या एकदम आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायच्या आहेत. त्यानंतर मी इथे कांदापात, पालक आणि मेथी घालून घेतलेली आहे. तर या भाज्या आपल्याला चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत, कारण यामधली मी थोडीशी भाजी आपण सुकी काढणार आहोत आणि त्यानंतर मी इथे पातळ भाजी बनवणार आहे. त्यामुळे ही भाजी मला चांगली परतून घ्यायची आहे. तर मी दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पातळ रस्सा करण्यासाठी मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं, कारण भाज्या गरम असतात. थंड पाणी घातलं तर भाज्या वातडल्या जातात. तर मी इथे झाकण ठेवून 5 मिनटं भाज्या थोड्याशा शिजवून घेणार आहे. तर अर्ध्या शिजल्या की मी थोडंसं बाजूला काढून घेणार आहे. त्यावरती मी इथे अख्खे तीळ घालून घेते. तर हे पहा, अर्ध्या शिजलेल्या आहेत. तर मी तेव्हा भाजी सुकी म्हणून काढून घेणार आहे. तर याप्रमाणे आपण काढायची. त्यानंतर मी इथे गरम पाणी केलेलं आहे, ते मी भाजीमध्ये घालून घेणार आहे. आणि तुम्हाला भाजी जेवढी बनवायची तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालायचं आहे. तर ह्या भाजीला आपण 5 मिनटं उकळी येऊ देऊयात. तर भाजीला उकळी आल्यानंतर आपण इथे तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. आणि भाजी थोडी दाटसर होण्यासाठी कूट जास्तच घालायचं आहे. आणि दोन्हीचं प्रमाण सारखंच घालायचं आहे कुटाचं, म्हणजे भाजीला एकदम छान टेस्ट येते. तर आपण आता ह्या भाज्या 5 ते 10 मिनटं अशाच कमी गॅसवरती शिजवू देऊयात. आणि भाजी शिजूपर्यंत आपण भाकरीची तयारी करून घेऊया. तर इथे मी बाजरीची भाकरी करण्यासाठी परात आणि बाजरीचं पीठ, पाणी, तीळ आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातल्यानंतर भाकरीला खूप छान चव येते. त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, चमच्याने ते ढवळायचं, म्हणजे मीठ ते वितळलं जाईल. तर आता आपण भाकरी बनवून घेऊया. तर भाकरी बनवताना सुरुवातीला थोडं थोडं पाणी मिक्स करायचं. एकदम पातळसर जर तुम्ही भाकरीचं पीठ करायला जर गेलात तर भाकरी एकदम चिरणार आहे आणि भाकरी बनणारही नाही आहे. सुरुवातीला एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि पाणी लावतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि बाजरीच्या भाकरीचं पीठ जेवढं चांगलं मळताल तेवढी चांगली भाकरी येणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही चांगली भाकरी मळून घ्यायची. आणि तुम्हाला ज्या आकाराची भाकरी बनवायची आहे त्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा. तर याप्रमाणे अगोदर थोडीशी भाकरी थापून घ्यायची आहे. अर्धी भाकरी थापून झाल्यानंतर त्याच्यावरती तीळ घालणार आहोत, कारण सुरुवातीला जर तीळ घातले तर तीळ पूर्ण आतपर्यंत जातात. तर याप्रमाणे मी इथे तीळ घालून घेतलेले आहेत. आणि राहिलेली भाकरी मी थापून घेतलेली आहे. तर ते तीळ व्यवस्थित भाकरीला बसून जातात. तर आपली भाकरी झालेली आहे. तर मी तव्यावरती टाकून घेते. तर याप्रमाणे मी भाकरी टाकून घेतली आणि एकदम शार्प करून घेतलेली आहे. तर भाकरीवरती व्यवस्थित पाणी लावलं तर भाकरी चांगली भाजली जाते. आणि पिठाची पूर्ण बाजू आपल्याला ओली करून घ्यायची आहे. थोडंसंही पांढरं राहिलं तरी भाकरी पांढरी शुभ्र दिसते. पाणी लावल्यानंतर लगेचच इथे तीळ लावून घ्यायचे आहेत वरतून. आणि भाकरी पसली की लगेच पलटवायची आहे. तर या पद्धतीने आपली तिळाची भाकरी दिसणार आहे. तर वरची भाकरी भाजूपर्यंत माझी दुसरी भाकरी ही बनवून होणार आहे. तर ही एवढी पण भाकरी तुम्हाला मी बनवून दाखवते. आणि या पद्धतीने जर तुम्ही भाकरी केल्या तर पटापट आपल्या भाकरी होऊन जाणार आहेत. कारण वरची भाकरी भाजूपर्यंत आपण खालची भाकरी बनवून घेऊ शकतो.
तर माझी वरची भाकरी झाली ती मी खाली काढून घेतलेली आहे आणि तव्यावरती मी परातीमधली भाकरी टाकून घेतली आणि तोही तवा खाली घेतला आणि भाकरी आता गॅसवरती मी व्यवस्थित भाजून घेणार आहे, म्हणजे आपला तवाही मोकळा पडत नाहीये। तर भाकरी सगळीकडून व्यवस्थित भाजायची आहे, बिलकुल कच्ची काठाला वगैरे ठेवायची नाहीये। तर हे पहा याप्रमाणे सगळीकडनं भाकरी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे मी इथे सर्व भाकरी आता बनवून घेणार आहे। हे पहा मी सर्व भाकरी बनवून झालेल्या आहेत माझ्या। तर हे पहा इतक्या सुंदर भाकरी झालेल्या आहेत आणि व्यवस्थित भाजलेल्या पण आहेत। तर आपली भाजी ही झालेली आहे आता। तर आपण ताटाला भाजी लावून घेऊया। चला तर मी भोगीचा ताट बनवलेला आहे। तर याप्रमाणे ओला कांदा, गाजर, बाजरीची भाकरी, तिळाची वडी, पातळ भाजी आणि सुकी भाजी याप्रमाणे तुम्ही भोगीची भाजी बनवून आज भोगी साजरी करा। आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इथून पुढच्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका।